पार्थ आणि नंदिनीचा संगीत सोहळ्यासाठी आलोय. महासंगम आहे ठरलं तर मग या मालिकेची टीम सुद्धा तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही सगळ्यात आधी किती एक्सायटेड आहात या संगीत सोहळ्यासाठी? आम्ही खूप एक्सायटेड आहोत ह्या संगीत सोहळ्यासाठी, कारण की फक्त पार्थ आणि नंदिनीचंच लग्न नाही तर सायली आणि अर्जुनचंही लग्न होणार आहे आणि त्या दोघांचाही संगीत सोहळा आमच्या सोबतच होणार आहे. सो खूप लोकांबरोबर आम्ही हा संगीत सोहळा सेलिब्रेट करणार आहोत. सहसा जे काय म्हणतात ते सॉरी, पण मज्जा येते आम्हाला शूट करताना आणि आम्ही धमालच करतो. तुम्हा तिघी बहिणींचा जर बॉन्ड आपण बघितला तर आम्ही आमच्या पेजवरती पोल केलं होतं TRP मराठीच्या. मॅक्झिमम लोकांनी तुमच्यासाठी कमेंट केलं होतं की तुमचा बॉन्ड खूप आवडतं बॉन्ड. कारण जेव्हा आम्ही कमेंट्स वाचला तेव्हा मॅक्झिमम तुमच्या कमेंट्स होत्या की तुमच्या तिघींचा बॉन्ड आवडतो, तुमच्या दोघींचा बॉन्ड आवडतं, तुमच्या तिघींचा बॉन्ड आवडतं. सो त्या बॉन्ड विषयी काय सांगाल? ऑफस्क्रीन तो बॉन्ड कसा निर्माण झाला? ऑफस्क्रीन पण आमचं असंच आपोआपच की आम्हाला फार काही करायला लागलं नाही, आमचं आपोआपच ट्युनिंग छान जमलं आणि तेच मग ते सीन मध्ये पण दिसलं. आता नक्की पार्थ आणि नंदिनीचं लग्न होणार आहे नाही? कारण की आपण संगीत सोहळ्यासाठी तर आलोय, पण पुढे नक्की काय आहे फ्युचर मध्ये? तुला काय वाटतं? मला वाटतं व्हावं, पण ऑब्व्हियसली काहीतरी असणार आहे ट्विस्ट. तो काय असणार? करेक्ट आहे, तू म्हणालास ते करेक्ट आहे. ट्विस्ट असल्याशिवाय खरं तर आत्ताच्या तारखेला कुठलीच मालिका पूर्ण होऊ शकत नाही आणि तो ट्विस्ट काय आहे हे प्रेक्षकांना माहितीच आहे. खरं पहिल्या प्रोमोपासून ते त्यांनी बघितलेलंच आहे. मात्र ते कसं होणार आहे, अजून काय काय ड्रामा होणार आहे, हे प्रश्न खरं तर आम्हाला पण येतात सोशल मीडियावरती किंवा आमच्या पोस्टवरती, रील्सवरती ह्याच कमेंट्स येत आहेत आजकाल. सो तेच बघायचं आहे आणि त्याच्यासाठी हा महासंगम आणि इथून पुढे लग्न सोहळा बघायलाच हवा. एकही एपिसोड मिस करू नका हेच मी सांगेन सगळ्यांना. मृणाल, ते तुझं जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळं असं होतं, म्हणजे प्रॉपर सगळं फंक्शन झाले, संगीत सोहळा किंवा हळदी सोहळा सगळं झालं होतं? हो व्यवस्थित सगळंच केलं. काय मेहंदी, संगीत सोहळा, हळद, सगळं या दोघे काय टिप्स देशील की कशा पद्धतीने जर ह्यांचं फ्युचर मध्ये लग्न झालं तर कशा पद्धतीने? माझ्या घरचे जेव्हा बघतील ना, पण टिप्स काहीच नाही. माझं म्हणणं आहे की जसं तुम्ही आहात तसंच राहा, म्हणजे कुठल्याच अडचणी येत नाही. असं माझं ॲक्च्युली माझं असं नाही आहे काही ड्रीम. खरं तर मुळात माझी सगळी माणसं, माझी आपली माणसं, माझ्या जवळची माणसं सगळी माझ्याबरोबर असावीत, हीच माझी इच्छा आहे. खरं तर एक्सपेक्टेशन्स ॲज सच मला काहीच नाही आहेत, कारण एक आहे ते मला माहिती आहे. तिला जे आपले लग्न सोहळ्यात जे जे आपण इव्हेंट्स करतो त्याच्यातल्या कुठल्या तरी एका इव्हेंटमध्ये तरी तिला पिंक कलरचं काहीतरी घालायचं आहे आणि तिच्या घरचे तिला आता ओरडतायत की पिंक कलरचा एक जरी कपडा तू घरी आणलास तर तू बघ, कारण अनुष्काचा फेवरेट कलर आहे पिंक. पण तिच्या घरचेही कंटाळले तिला पिंक कलरच्या कपड्यात बघून. बाकी काय एक्सपेक्टेशन्स तर काहीच नाही. जे असेल ते चांगलं व्हायला पाहिजे ऑब्व्हियसली. येस डेफिनेटली तयारीच आहे. खरं तर ते काय लास्ट मोमेंटपर्यंत तयारी आणि जसं मी म्हटलं, लग्न जमल्यापासून अक्षता पडेपर्यंत ती तयारी सुरूच असते.